कोकण बहाडोली जात असलेली ही जांभळाची बाग भाऊंनी 12 वर्ष अगोदरपासून ही लावलेली आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांना लावलेली आहे. ते आता त्याचे फळ घेत आहेत आणि त्याची मुलं सुद्धा घेत आहेत अशी ही बाग. कारण की 1.5 एकरमध्ये एकही गॅप पडलेला नाही. छाटणी करून ही बाग लहान ठेवलेली जर झाडं दाखवा कशा प्रकारे झाडं आहेत. जवळजवळ एक 12-15 फुटापर्यंत फळ असते, त्याच्यामुळे तोडायलाही सोपे जाते. आणि फळाची क्वालिटी जर भाऊंच्या हातात बघत असाल तर एकदम नंबर 1 क्वालिटीचं फळ तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर त्यांची आपण मुलाखत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी ही बाग लावली, कशी संगोपन केलं आणि काय काय अडचणी याच्यामध्ये आहेत, रोग काय काय आहेत, कशी जमीन लागते, तर त्यांची आपण ओळख करून घेऊ. भाऊ राम राम. राम राम. आपल्या एकदा परिचय करून. माझं नाव प्रल्हाद दत्तात्रय येळेकर, राहणार आलमगाव, शिवार माझं कर्जत आहे, शेती कर्जत शिवारात आहे. आणि दादा आपलं राजू डोंगरे कर्जत. तर ह्या दोघांचंही शेती क्षेत्रामध्ये फार चांगलं काम आहे. तर भाऊ आपण 1.5 एकरमध्ये जी झाडं लावली त्याची संख्या किती आहे? 1.5 एकरमध्ये माझ्या झाडांची संख्या 300 झाडे, 15x16 हे अंतर ठेवलेलं आहे. कोणतं 5 लाख रुपये एकरी कोणतं पण मला एक उत्पन्न सांगा, तुम्ही एवढे पैसे देणारं जे झाड आहे हे अजून 5 लाख रुपये समजा एकरी आणि कमी खर्चामध्ये, आणि भविष्य याला आज समजा आता 12 वर्ष झाली तर 24 वर्षामध्ये सुद्धा झाड हेच राहणार आहे. पिढ्यान पिढी. नाही, जांभूळ पीक हे जे दादा आपण म्हणतो हे पिढ्यान पिढ्या चालणार आहे, पण जो शेतकरी खरा शेती करणार आहे आणि बांधावर बसून जो शेतकरी करणार आहे याच्यातलं पीक नाही. कारण याला व्यापाऱ्याने जर नाही घेतलं तर स्वतः तोडून पण विकायची हिंमत ठेवणे आपल्याला, कारण हे बांधावरचं पीक नाहीये. बरं आता तुमच्या मागं शेळी पालन आहे, तुमच्या मागं बरेचसे सगळे फळझाडं आहेत. हो. पण जर समजा 1-2 एकर माझी जमीन आहे, हो. मला शेती करायची जांभळाची, तर एका झाडाला एक अंदाजन आपण लावू, हो. एक काय म्हणू आपण त्याला, एक लमसम. ठोक तळा घेऊ हो. लमसम. तर एका झाडाला किती किलो फळ निघतात? एका झाड झाडाला दाखवा. आपल्या 12 वर्ष झाड आहे माझं, याला जवळपास आता 50 किलो माल निघतो. 50 ते 60 किलो माल आहे याला. बरं, हाताखाली जर विकलं तर याचे किती पैसे होतात? हाताखाली जर विकलं यायचं तर तुम्ही लावा ना, एका झाडाचे 10,000 रुपये बनते. एकाच झाडाचे 10,000, कारण 50 किलो तर 200 रुपये किलो रेट जातच त्याचा. आणि 1 एकर मध्ये किती झाडं असतात? 300 झाडे, म्हणजे जवळपास किती पैसे होतील? याचे लावा तुम्ही जवळपास 30 लाखापर्यंत. 25-30 लाख. 25-30 लाखापर्यंत. पण जर तरचा प्रश्न आहे, हो. स्वतः हातावर विकलं हा, पाहिजे, विकू शकत नाही, फळाची शेतकरी काळजी नाही घेतली विकू पाहिजे, तर एवढे पैसे होऊ शकतात. हो तर भाऊ याचं लागवड पासून तर आतापर्यंत आता 12 वर्ष झाली, हो. याची जरा आम्हाला सगळं सांगा की तुम्ही छाटणी किती वेळेस केली, फळं कसे काढता? प्रत्येकी 2 वर्षाला आम्ही छाटणी घेतो याची छाटणी म्हणजे वरून फक्त स्टॉपिंग देतो, कारण आपल्याला माल वरती जाऊन काढता येणार नाही आणि फळफांदी जास्त स्टोरेज बनावं यासाठी आम्ही वरून शेंड्याचं स्टॉप करतो, कारण सूर्यप्रकाश मध्ये यायला पाहिजे झाडाच्या, आणि फवारणी ही चांगली होती आणि माल काढायला सोपं जातं. बरं, तुम्हाला जात जर बोलायचं जातीविषयी तर जात तर कुठली चांगली? कोकण बहाडोळी सगळ्यात नंबर 1 बेस्ट जात. की कोकण बहाडोलीच आहे. हो. जर तुम्ही बघत असाल तर आतमध्ये याला बाहेरून तुम्हाला एकही फळ दिसणार नाही, हो. पण आज जर तुम्ही बघितले तर याच्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 2 कॅरेटच्या आसपास हो. माल निघत. 3 कॅरेट 3 कॅरेट 3 माल. कॅरेट. आणि अजून मला वाटतं याचा माल विकलाही असेल तुम्ही. हो चालू आहे ना माल. बरोबर. तर हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बरं, आता लावलं वडिलांनी, हो बरोबर आहे. हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाजारात गेले घेऊन, हो तर तुमचा पहिला अनुभव शेतकऱ्यांचा, आता हे बांधावरचं पीक आहे, हो तुम्ही बांधावरचं पीक वावरात आणलं, हो. आता वावरातून तुम्ही ज्यावेळेस मार्केटला घेऊन गेले तर अनुभव काय होता तुमचा? या अनुभव म्हणजे आमचं एक 15 किलो किंवा 10-15 किलो माल असेल कॅरेटमध्ये, ते कॅरेट नेलं आहे मी तिथं मार्केटमध्ये ठेवलं. हा. त्या कॅरेटला पहिली बोली लागली 3400 रुपये. बोली लागल्याच्या नंतर आमचे डोळे उघडले, ह्या झाडाला जर इतका माल आहे, आपण आतापर्यंत याला काहीच नाही केलं. मग तेव्हापासून आम्ही याची सुरुवात केली, याची निगा राखायची, खत वगैरे सगळं याचं कसं द्यायचं, फवारण्या कशा हे ते सगळं व्यवस्थित करून आज आमची ही बाग सगळ्यात बेस्ट आहे. याला खर्च आता किती सांगता येईल तुम्हाला, किती होतो ह्या बागेला 1.5 एकरला? ह्या 1.5 एकर बागेला लेबर सहित जर खर्च धरला तर आमचा जवळपास 5-6 लाख रुपयापर्यंत खर्च आहे. 6 लाखापर्यंत आहे. लेबर, तुमचं खत, तोडणीचा खर्च म्हणताय? तोडणीचा खर्च हे सगळं. आणि जर लेबरचा सोडता, लेबर फवारण्या हे जर धरलं तर 1 लाख ते 1,20,000 पर्यंत खर्च जातो याचा. बरं, या बागेमध्ये मशागत वगैरे? मशागत नाही, कारण याच्यात बंद मशागत करत नाही आम्ही. बरं, दुसरी गोष्ट, फवारणी किती लागतात त्याला? मग फवारण्या याला 20 फवारण्यापर्यंत जातात. 20 फवारण्या लागतात 20 याला? फवारण्या लागतात. म्हणजे असं नाही की बाबा लावलं ना आलं असं नाही नाही होत? नाही नाही, असं नाही होणार, कारण याचं माल तुटून गेल्याच्या पासूनच फवारण्या चालू होत्या आमच्या. तर माल निघेपर्यंत परत फवारणी.
कारण माल गेला आणि आपण त्याच्याकडे बघायचं नाही, ते झाड कमजोर बनून जाणार. बरं, फळमाशीचा प्रॉब्लेम याला आहे का? आता हे हो, जर आहे. एवढं मोठं एवढं चांगलं फळ आहे, हो. तर फळमाशीने डंक मारला की आपण दुसरे फळ की हो. आळ्या होतात किंवा सडतात? नाही, याच्यासाठी आम्ही मक्षिकारी वापरतो. मक्षिकारी ट्रॅप वापरल्याच्या नंतर फळमाशी अट्रॅक्ट होऊन त्याच्यात नर जे ते अडकून पडतात, बाकी प्रादुर्भाव करत नाही. कितव्या वर्षापासून ही बाग आपल्याला फळ द्यायला चालू होती? ही बाग 6व्या वर्षापासून चांगला आपल्याला उत्पन्न निघन ह्या हिशोबाने चालू होऊन जाते. 6व्या वर्षापासून. हो. तर जर बघत असाल तर खूप चांगलं पीक यांचं यामध्ये आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर आपला जो भारत देश आहे याला जम्बूद्वीप म्हणलं जात होतं. तर जांभळाच्या झाडाहून या आपल्या प्रदेशाचं नाव जम्बूद्वीप असं ठेवलं होतं. याचा अर्थ काय आहे की आपल्या भागामध्ये जांभूळ हा चांगला आपल्याच भागातला वृक्ष आहे आणि चांगला जे काही माल आहे ते माल आपल्याकडे येऊ शकतो. म्हणजे जसं काही आपल्या धर्मग्रंथात सुद्धा GI मानांकन आपल्याला या जांभळाला दिलेलं आहे, बरोबर ना भाऊ? हो, बरोबर. तर खर्च 1 ते सव्वा लाख रुपये. तुमचे झाडं 450 बसलं समजा आहे ना यामध्ये? नाही, 300 झाडे. 300 झाडं 1.5 एकर हो, मध्ये. 1.5 एकर. अंतर किती? 15x16. 15x16 हे अंतर आहे. 15x16 मध्ये तुम्ही बघत असाल. बरं, मला एक सांगा, आता 12 वर्ष लागवड करणं झाली, हो, तर तुमचे खोडं लहान आहे. हो, खोडं पण दाखवा भाऊ जरा. या हो. खोडं लहान आहे आणि उंची सुद्धा एक 12-15 फुटच आहे. हो. तर मग याचं कारण काय केलं तुम्ही? याचं कारण असं आहे, कारण याच्यावर माल भरपूर लागतो बरं, आणि झाडाला ताकद जी आहे, हो. हे पूर्ण फळात निघून जाते. बरोबर. फळात निघून गेल्याच्या नंतर याचं खोड पोचणार नाही, कारण ताकद गेल्याच्या नंतर पोचणार नाही. फक्त आपण जे फळासाठी लागणारं जे मायक्रोन्यूटन आहे, तुमचं खत हा. आहे, शेणखत झालं, तुमचं रासायनिक खत झालं, हे दिल्याच्या नंतर माल साईज घेतो. पण काय होतं, झाडातून पूर्ण कस फळ काढून घेतो, त्याच्यामुळे जास्त, आणि वरून छाटणी घेतो, त्याच्यामुळे ते दर 2 वर्षाला छाटणी. दर 2 म्हणजे 1 वर्ष आड, हो, बरोबर ना? 1 वर्षात छाटणी. तर बरं, आता हे जे फळ आहे हे फळ काही अशी वाकडे पण होतात, याचं कारण काय असेल? हे कॅल्शियम बोरॉनची कमतरता आहे. कारण याच्यात काय झालं, पाऊस झाला ना, बरं. तर याला कॅल्शियम बोरॉनची फवारणी पाहिजे होती, पण काय झालं, माल तोडणं चालू आहे, त्याच्यामुळे हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण फवारणी घेऊ शकतो. बरोबर आहे. हा, थोडा 1-2% तर माल होणारच. बरोबर. हा. नाही, पण यांच्यामध्ये एक नंबरचा जो माल आहे हा 1 नंबरचा माल यांच्याकडे भरपूर आहे. हो. तर याचं आता बाय प्रोडक्ट सुद्धा भरपूर आहेत, जे की आपण पाहतो सुद्धा. याची वाईन बनते, बरोबर आहे. हो, वाईन बनतो नाही. त्याच्यानंतर ते सुकवून सुद्धा विकले जाते. हो, आता हो. त्याच्यात जेवढे मधुमेह म्हणजे शुगरचे पेशंट वाढतील तसं याचं मार्केट सुद्धा वाढणार आहे. हो. कारण की याच्या बियाचं जे पावडर आहे, हे बियाचं पावडर तुमचं प्रत्येक दुकानावरती विकायला मिळतं. खेडेगावात सुद्धा आता शुगरचे पेशंट भरपूर झाले. हो. तर भविष्यात सुद्धा या फळाला मागणी ही हो, आहेच, राहणार आहे. राहणार आहे. तुम्ही जर पाहत असाल तर एक झाड म्हणून सुद्धा निसर्गाला याची फार गरज आहे. मधमाशासाठी, पक्ष्यासाठी, आपल्यासाठी. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मशागत होत नाही, म्हणजे यासाठी पद्धतीने म्हणा किंवा विना मशागत शेती ही आपल्याला म्हणता येईल. आणि एकदा लावलं की जमिनीची धूप होऊ देत नाही. नाही म्हणलं तर जवळजवळ 50 वर्ष जरी ठेवलं याला तर काय तुम्हाला अडचण नाही. अडचण आहे. म्हणजे एका पिढीने लावलं, परत आता आपण काय करतो, ज्वारी, बाजरी, गहू, सरकी, सोयाबीन ह्या 3 महिन्या अगोदर आपण मशागत केल्या जाते. परत 3-4 महिन्यानंतर परत मशागत. म्हणजे आपण मशागतमध्ये आपण शेतकरी बेजार. बरोबर. आणि यांनी या रानाची मशागत करून किती वर्ष झाली आता? मशागतला त्याला जवळपास 3-4 वर्षापासून मशागत नाही, कारण ज्या टायमाला झाडं मिळाली आम्ही मशागतच बंद केली, कारण त्याच्यात गवतच उगत नाही ना. बरोबर, याच्या सावलीमुळे गवत हो, उगत गवत नाही. उगत नाही. तर हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. पूर्वी जे पाण्याचे जे हौद होते, पाण्याच्या ज्या टाक्या होत्या आपल्या गड किल्ल्यावरही असतील, त्या गड किल्ल्यावरती जांभळाचं लाकूड त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, हो. ज्या कारणाने ते पाणी स्वच्छ व्हायचं, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढायचे नाही. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आजही शुगरच्या पेशंटला याचा ग्लास, त्याच्यानंतर ताट वगैरे हो, आहे. हो, सगळं आहे. शहरामध्ये आपल्याला हो, मिळतात, आहे. आपल्या खेडेगावात नाहीये. हा. तर हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. तर नक्कीच जांभळाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर भाऊंचा परत एकदा आपण नंबर घेऊ, त्यांना नक्कीच फोन करा. या त्यांच्या शेतामधून सध्या मार्केटला जांभळं चालू आहेत. तुम्ही येऊन सुद्धा आता या 15-20 दिवसामध्ये भेट देऊ शकता. हो. आता हा जो कच्चा माल आहे, हा माल मार्केटला जायला किती दिवस लागतील तरी अंदाज? याला 8 दिवस लागतील, 8-10 दिवसात हा माल सुरू होऊन जाईल. 8 दिवसामध्ये. 8 दिवसात पूर्ण माल, आता पूर्ण खाली व्हायला 15 दिवस लागतील. म्हणजे एक फळ पिकलं हा. की त्याच्यानंतर पूर्ण माल जायला हो. किती दिवसाचा कालावधी आहे? पूर्ण याचा हार्वेस्टिंगचा पूर्ण पिरियड याचा 1.5 महिना आहे. 1.5 महिना. हो, स्टार्ट सुरू झाल्यापासून ते एंड होईपर्यंत 1.5 महिन्यात पूर्ण प्लॉट संपून जातो. आणि तुम्हाला जर जमीन कमी असेल, तुम्हाला जर होत असेल, तर मी तर म्हणतो जांभळासारखं कोणतं पिकच नाही सध्या. नाही, सध्या नाही. हाताने जर तोडून जर तुम्ही विकत असाल हो, तर खूप पैसा त्यामधून राहू मिळू शकतो. मिळू शकतो. हो. अरे यांचं जे मजूर आहे, बाजूचा जे आवाज येतोय आपल्याला, हे मजूर पूर्ण बाहेर मध्य प्रदेशातलं आहे. आणि ते या ठिकाणी झाडावर चढून, आपल्या इकडचे मजूर जे आहे ते आपले मजूर, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तर ते झाडावर चढून जे झाडं फळं आहे ते फळं तोडायला जरा नाही म्हणतात. तर त्याच्यामुळे बाहेरचे मजूर आल्यानंतर त्यांचा खर्चही बऱ्यापैकी होतो. आणि त्यांचं निव्वळ म्हणजे बागेच्या बाहेर पडायचं
किती पैसे घेतले तुम्ही आता व्यापाऱ्याला जे दिले आपण? 7 लाख रुपये. 7 लाख रुपये त्यांनी या बागेतून घेतलेले. हो निव्वळ. हा सुद्धा काही लहान आकडा नाही, म्हणजे 5 लाख रुपये एकर त्यांना या बागेतून निव्वळ नफा हा मिळाला. म्हणजे 7.5 लाख रुपये एवढ्या क्षेत्रातून विना मशागत, आणि त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला आता बोललो आम्ही की फवारणी किती लागतात काय, अशा पद्धतीने घेतले. एवढा पैसा दुसऱ्या फळपिकातून, आणि तेही काही वर्षासाठी, काही पिढ्यासाठी, म्हणजे त्यांच्या वडिलांची पिढी, यांची पिढी, मुलाची पिढी, असं जर गृहीत धरलं तर मला वाटतं हे फळ हे फार चांगलं बांधावरचं फळ शेतात आणून त्यांचा फार चांगला फायदा असा झालेला आहे. तर एवढी चांगली माहिती त्यांनी दिली, त्यांचे आभार मानतो. तुमचा एकदा ओळख, परिचय आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा. माझं नाव प्रल्हाद दत्तात्रय येळेकर, राहणार आलमगाव, शिवार कर्जत. माझा मोबाईल नंबर 9834572010. आता जून महिन्याची 28 तारीख आहे ना दादा, तर एक 10-12 दिवसांमध्ये हा माल राहील बघायला. तर तुम्हाला बघायचा असेल तर जूनची आज 28 तारीख आहे, जुलैच्या 10-12 तारखेपर्यंत तुम्ही या गावात येऊन त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही बाग बघू शकता. दुसरी गोष्ट, त्यांचं प्रामाणिक काम एवढं आहे, त्यांचा भरपूर पारितोषिकं सुद्धा मिळालेले आहेत. त्यांना रोपं विकायची नाही, त्यांची नर्सरी नाही आहे. तर असं होतं की आपण व्हिडिओ टाकला की खाली कमेंट येतात याला रोप विकायचे असते, तर त्यांना रोप विकायची नाहीये. तर हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. जी निव्वळ माहिती दिलेली आहे ही निव्वळ माहिती शेतकऱ्यांच्या हिताची अशी म्हणून दिलेली आहे. तर नक्कीच याचा सुद्धा आपण विचार करावा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. त्यांनी फार चांगली माहिती उपलब्ध करून दिली, त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. भाऊ धन्यवाद. राम राम.